विलासपूर गोळीबार मैदानच्या नागरिकांना एक माझी नम्र विनंती। आज विलासपूरमध्ये परवा दिवशी एक बिबट्याची घटना झाली। वन विभागांना श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेबांनी स्वतः अधिकाऱ्यांना सांगून वन विभागाला सांगून बिबट्याची जी काही बिबट्या गोळीबार मैदानच्या परिसरात पायरी पार्कच्या परिसरात येतोय त्याबद्दल मी अधिकाऱ्यांना सांगून त्याची उपाययोजना केली। त्याबद्दल आज बी विलासपूरमध्ये काय घरफोडी झाली। विलासपूरमध्ये नेहमीच घरफोडी होती, कारण की काय घर बंद असतात, काय ज्येष्ठ असतात, हे ठराविक चोर हे घराची रेकी करून ही चोरी करतात असं मला वाटतंय। पण मला सर्व नागरिकांना श्रीमंत छत्रपती आमदार आणि आपले महाराज साहेबांच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचंय, थोडीशी आपण बी आपल्या घराची काळजी घ्या। जितके ज्या पद्धतीने कॅमेरे लावायचे त्या पद्धतीने आपण कॅमेरे लावायचं हे चालू घेतलंय, हातात घेतलेलं आहे। बाबांच्या माध्यमातून हा फंड आपल्याला आलेला आहे ते बी चालू करतो। पण मी आज श्रीमंत म्हणजे आपल्या नामदार साहेबांना स्वतः मंत्री महोदय एसपी साहेबांना बोलून बाबा चोऱ्या वाढलेल्या आहेत, आपण जरा लक्ष घालावं। एसपी साहेबांनी बी आजपासून गस्त वाढवतो म्हणल्यात। स्वतः एसपी साहेबांना मी रिक्वेस्ट केली, ज्या घरात आज चोरी झाली त्या घरात खूप आर्थिक परिस्थिती त्या आजीची आणि आजोबांची खूप वाईट आहे, त्यांच्या आयुष्यातलं सगळ्या पुंजी त्यांची चोरीला गेली। माझी कळकळीची पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे, जे वरिष्ठ तर लक्ष देतात, जे खालचे सगळे पोलीस कर्मचारी आणि पोलीस अधिकारी त्यांना आमच्या भागात जास्तीत जास्त लक्ष द्यावं आणि विलासपूरला जास्तीत जास्त चोरी नाही होईल असा गस्त घालावा अशी माझी त्यांना पोलीस डिपार्टमेंटला कळकळीची विनंती। पुन्हा एकदा माझ्या विलासपूरच्या सगळ्या नागरिकांना आवाहन करतो, थोडंसं सतर्क राहून जिथं माझी मदत लागेल, विलासपूरच्या सगळ्या जे बाबांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते त्यांना तुम्ही कधीही कुणालाही फोन केला तर आम्ही तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आहे, एवढंच मला सांगायचं आहे। पुन्हा एकदा आपल्या विलासपूरकडनं जी मंत्री महोदय आमदार शिवेंद्रराजे भोसले झाल्यात त्याबद्दल बाबांचे सगळ्या विलासपूरनं मनापासून आभार मानल्यात। फक्त बाबांना त्या दिवशी वेळ मिळाला नाही, आपल्या इथं स्वागत होतं, आपल्या इथं एकदा बाबा अजून एखादं पद मिळाल्यानंतर मोठं पद मिळाल्यानंतर आणि बाबांचं आपण आता स्वागत करणारच आहे। विलासपूर एक नागरिक सत्कार बाबांचा आपण घेणार आहे, एवढीच आपण सगळ्या विलासपूरला माहित असू दे, कारण की आपण सगळीजण बाबांची आतुरतेनं त्या दिवशी वाट पाहत होता। पण आपण विलासपूरच्या नागरिक सत्कार जे विलासपूर गोळीबारचा जे बाबांचा सत्कार घेणार आहे, महाराजांचा सत्कार घेणार तर आपण त्या सत्काराला मी समारंभात सगळेजण उपस्थित राहाल अशी एक विनंती करतो। पुन्हा एकदा पोलीस डिपार्टमेंटला माझ्या विलासपूर गोळीबारच्या सगळ्या नागरिकांना सुरक्षित कसं राहता येईल एवढी आपण काळजी घ्यावं, एवढी माझी तुम्हाला नम्र विनंती।